च्या देवळाली रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीत बिघाड झालाय। मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्या उशिराने आहेत। वंदे भारत, तपोवन यासह अनेक गाड्या वेळेपेक्षा 1.5 ते 2 तास उशिराने धावतायत। नाशिकच्या देवळाली रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीत बिघाड झालेला आहे। याचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसलाय। नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या सगळ्या रेल्वे गाड्या उशिराने धावतायत। वंदे भारत असेल, तपोवन सह अनेक गाड्या या 1.5 ते 2 तास उशिराने धावतायत। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, आत्ताची नेमकी स्थिती काय आहे? नक्कीच देवळाली रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीमध्ये बिघाड झाल्याने ज्या रेल्वे गाड्या आहेत मुंबईच्या दिशेने नाशिककडे येणाऱ्या त्या गाड्या उशिरा झालेल्या आहेत। जवळपास 1.5 ते 2 तास या गाड्यांना निर्धारित वेळेपेक्षा 1.5 ते 2 तास उशीर झालेला आहे। खरं तर या गाडीचं आता मालगाडीचं रिपेअरिंगचं काम जे आहे, सध्या दुरुस्तीचं काम ते देवळाली रेल्वे स्थानकाजवळ आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र ज्या वंदे भारत असतील, तपोवन एक्सप्रेस असेल यासारख्या अनेक ज्या गाड्या आहेत त्या जवळपास 1.5 ते 2 तास उशिरा झालेल्या आहेत। नाशिकच्या देवळाली रेल्वे स्थानक असेल, त्याचबरोबर लवहित असेल, या ठिकाणी या गाड्या ज्या आहेत रस्त्यात थांबलेल्या होत्या। मात्र ही गाडी जी आहे आता बाजूला केल्यानंतर दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला आता सुरळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। ज्या गाड्या आता चालू झाल्या आहेत मात्र त्या निर्धारित वेळेपेक्षा 1.5 ते 2 तास उशिराने धावतायत। नक्कीच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।